नमस्कार प्रेक्षको, तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 8 मार्च जागतिक महिला दिवस जवळ येतोय आणि या जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। हा 8 मार्च जो जागतिक महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्या 8 मार्चची सुरुवात कशी झाली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। हा जागतिक महिला दिवस किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्याचा जर आपण विचार केला तर 1908 मध्ये सुमारे 15,000 महिलांनी न्यूयॉर्क येथे एक मोठासा मोर्चा काढलेला होता। खरं तर ती एक कापडाचा तो एक मोठा कारखाना होता आणि तेथे काम करणाऱ्या त्या 15,000 महिला होत्या आणि त्यांनी काढलेला तो मोर्चा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या एवढ्याच होत्या की त्यांना कामाचे जे तास होते ते कामाचे तास कमी करण्यात यावे। कारण पूर्वी जर आपण पाहिलं तर श्रमाच्या माध्यमातून खूप सारी पिळवणूक ती होत होती आणि त्याच्यामुळे तिथे महिलांनी कामाचे तास कमी करण्यात यावे। त्यासोबत जर आपण पाहिलं तर वेतन वाढवलं जावं, अगदी तुटपुंजा पैशांमध्ये त्यांना तिथे राबवलं जायचं आणि म्हणून कामाचे तास कमी करण्यात यावे, वेतन वाढवलं जावं आणि सर्वात महत्त्वाचा जी मागणी त्यांची होती सर्वात महत्त्वाची ती म्हणजे महिलांना मताचा अधिकार दिला जावा। खरं तर आपण याच्यानुसार भाग्यवान आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण ज्या भारतीय संविधानानं आपल्याला तो महिलांना मताचा किंवा इतरत्र जे सर्व अधिकार आहेत ते आपल्याला आधीच दिलेले आहेत। मात्र तिथे महिलांना त्याच्याकरता झगडावं लागलं की कामाचे तास कमी करण्यात यावं, वेतन वाढवलं जावं आणि महिलांना मताचा अधिकार दिला जावा, याच्याकरता तो मोर्चा तिथे काढण्यात आलेला होता। तदनंतर आपण जर पाहिलं तर 1910 2 वर्षानंतर कोकनहेगन येथे आंतरराष्ट्रीय महिलांची आंतरराष्ट्रीय वर्किंग वुमनची एक मोठी परिषद भरली, कॉन्फरन्स भरली आणि त्या परिषदेमध्ये सुमारे 17 देशांच्या 100 प्रतिनिधी महिला त्या तिथे उपस्थित होत्या। आणि त्याच्यामध्ये या परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर क्लॅरा झेटकिन नावाच्या ह्या कार्यकर्त्या आहेत आणि क्लॅरा झेटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला की वर्षामधला एक दिवस हा आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा। आणि या त्यांच्या मागणीला, या त्यांच्या प्रस्तावाला तेव्हा एकमुखाने तिथे असणाऱ्या ज्या उपस्थित महिला होत्या किंवा सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला। पण प्रत्यक्षात हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे किंवा जागतिक महिला दिवस आहे तो साजरा करण्याची सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं 8 मार्च 1975। आता 8 मार्च 1975ला ही सुरुवात कशी झाली की युनोने, जे संयुक्त राष्ट्र आहे तर युनोने स्वतः सांगितलं की 8 मार्च हा जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जावा। आणि त्याचसोबत युनोने जर आपण पाहिलं तर 1975 हे वर्ष इंटरनॅशनल वुमन्स इयर म्हणून घोषित केलं होतं। 1996 पासून दरवर्षी या दिनानिमित्त एक थीम, एक विचार किंवा एक थीम ची सुरुवात झाली आणि तदनंतर आता सध्या आपण 2025 मध्ये आहोत, एवढी वर्ष झाली हा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला जातो। खरं तर स्त्रीविषयी सांगताना अनेक वक्त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय की एक सामान्य माणूस जेव्हा 47 डेली युनिट एवढ्याच वेदना तो सहन करू शकतो, पण एक स्त्री जेव्हा एखाद्या बालाला जन्म देत असते तेव्हा तिला होणाऱ्या वेदना या 57 डेली युनिट एवढ्या वेदना असतात। म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या किंवा सामान्य शक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी ती स्त्री असते। आणि खऱ्या अर्थानं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांचा गौरव होणं ही काळाची गरज आहे। आजचा काळ जर आपण पाहिला तर महिला सुरक्षित नाही आहेत। अगदी नुकताच झालेला जर आपण पाहिलं तर स्वारगेटचा प्रकार किंवा इतरत्र जे प्रकार घडत आहेत आणि त्याच्यानुसार महिलांना आता कणखर व्हावंच लागेल। परंतु जी सध्याची पिढी आहे की ज्या पिढीमध्ये आणि सध्याच्या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होतात त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण ते आलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आपण जर स्त्रियांचा विचार केला तर आज आठवण होते ती या स्वराज्याला किंवा या महाराष्ट्राला 2 छत्रपती ज्यांनी दिले ते मासाहेब जिजाऊ आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांनी दिला ते सावित्रीबाई फुले आणि इतरत्र ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या स्त्रियांनी कर्तृत्व बजावलेलं आहे त्या सर्व स्त्रियांना मानवंदना देऊया आणि 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। अशी होती 8 मार्च ही जागतिक महिला दिनाची सुरुवात। आपल्या चॅनलवर आणखी नवनवी व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।